अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रहिमापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडले आहे। विहीगाव ते खल्लार या रस्त्यांनी अवैध वाळूचे 4 ट्रॅक्टर जात असताना त्यासमोर एक दुचाकीस्वार व्यक्ती हा पोलिसांवर लक्ष ठेवून समोर जात असता कापूस तळणी स्मशानभूमीजवळ रहिमापूर पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध रीतीचे 4 ट्रॅक्टर पकडले व आरोपींना अटक करण्यात आली। यामधील 6 आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले। पुढील तपास रहिमापूर ठाणेदार करीत आहे। ट्रॅक्टरच्या चालकांनी पोलिसांनी थांबवले अशी ओळखून त्यांनी ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने पोलिसांच्या अंगावर टाकले आणि पळापळी करून ट्रॅक्टर घेऊन पळून गेले। त्यापैकी एक ट्रॅक्टरचा पाठलाग करून आम्ही त्या ठिकाणी पकडला। त्याच्यामध्ये 2 ब्रास रेती आणि 3 लाख रुपयाचा ट्रॅक्टर असा 3,02,000 रुपयाचा माल आम्ही अनुप अशोकराव भंबुरकर राहणार विहीगाव यांच्याकडून पकडला आणि त्यातील इतर उर्वरित 6 आरोपी हे ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणाहून पळून गेले आणि त्यांनी पळताना त्यांच्या ट्रॅक्टरमधील रेती रस्त्याने टाकून दिली। ते आम्ही पंचनामा करून जप्त केलेली आहे आणि इतर आरोपींचा शोध घेऊन आम्ही तपास करीत आहोत। आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रहिमापूर येथे भादेवीचे कलम 307, 353, 379 आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। इतर आरोपींना अटक करून पुढचा तपास करीत आहोत। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।